हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बुद्धिमत्ता यामधील कालमापन दिनदर्शिका हा घटक आपण पाहत आहोत. पहा, पहिला प्रश्न. एका लीप वर्षातील स्वातंत्र्य दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षीचा प्रजासत्ताक दिनी कोणता वार असेल? आता स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्टला. प्रश्न लिहून घ्या पुन्हा एकदा. एका लीप वर्षातील स्वातंत्र्य दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षीचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल? आता स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्टला. 15 ऑगस्ट या दिवशी हा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या दिवशी वार आहे शुक्रवार. आणि आपल्याला त्याच वर्षीचा जे 26 जानेवारी अगोदर होऊन गेलेला असणार आहे 26 जानेवारी, आणि या 26 जानेवारीचा वार काढायचा आहे. आता या ठिकाणी पहा, ऑगस्टपासून मागे आपल्याला जावं लागेल. ऑगस्टपासून जानेवारीपर्यंत म्हणजे किती महिने मागे जावं लागेल? ऑगस्ट, जानेवारी पहिला महिना आहे आणि ऑगस्ट 8वा महिना आहे, म्हणजे 8 महिने मागे जावं लागेल. मग 8 महिने मागं जाण्यापेक्षा आपण ऑगस्टपासून जानेवारी पुढच्या वर्षी जाऊया आणि मग लीप वर्ष आहे म्हणून मागे सरूया. या पद्धतीनं जास्त सोयीस्कर होईल. आपण दोन्ही पद्धतीने पाहणार आहोत. दोन्ही पद्धतीने मागे जाणार त्या पद्धतीनेही पाहणार आहे, पुढे जाणार त्या पद्धतीनं पाहणार आहे, आणि एक प्रश्न आपण 2-3 पद्धतीने आपण घेणार आहोत. पाहू आपण की आता हे लीप वर्ष आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण इथे मानून चालूया की 2020 आहे. 2020 हे लीप वर्ष आहे. 2024 चालेल, 2016 चालेल, 2012 चालेल, 2004 चालेल, 2008 चालेल, 2000 साल देखील चालेल. मग आपण 2020चा घेतला आपण की ऑगस्ट 15 ऑगस्ट हा शुक्रवारी आहे. तर 2020चा 26 जानेवारी म्हणजे 26 जानेवारी 2020ची आपल्याला तारीख काढायची आहे. मग जर आपल्याला 8 महिने मागं जाण्यापेक्षा आपण 2021चा 26 जानेवारीचा वार काढूया आणि त्याच्यावरून आपल्याला ते सोयीस्कर आहे. पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आठवड्यावरती जायचं, म्हणजे महिन्यावरती जातो आपण. पहा, सोमवार, मंगळवार, बुधवार, या ठिकाणी या रेषा मारायला विसरायचं नाही. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. रवीनंतर पण ही रेष मारा. काय होतं, अनावधानाने ही रेष मारली नाही म्हणजे इथपर्यंतच मांडणी होते, अनावधानाने चुका घडतात. पहा, आपल्याला 15 ऑगस्टला शुक्रवार दिलेला आहे. शुक्रवार 15 ऑगस्ट, त्या ठिकाणी महिनाही टाका 15 ऑगस्ट. 1, 8, 15, 22, 29 म्हणजे 29 ऑगस्टला देखील शुक्रवार असणार आहे. ऑगस्ट महिना बोटावरती पहा किती, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 31चा आहे, म्हणजे 31 ऑगस्टला रविवार येईल. आणि इथे चालू होईल महिना 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबरला सोमवार आहे. 1, 8, 15, 22, 29 म्हणजे 29 सप्टेंबरला देखील आपला सोमवारच असणार आहे. सप्टेंबर महिना 30चा आहे. 30 सप्टेंबरला मंगळवार येईल आणि महिना चालू होईल ऑक्टोंबर. 1 ऑक्टोंबरला आपल्याकडे बुधवार आलेला आहे. 1 पुढील बुधवार 8, त्या पुढील बुधवार 15 ऑक्टोंबर, 22 ऑक्टोंबर आणि शेवटचा येईल 29 ऑक्टोंबर. 29 ऑक्टोंबरला देखील बुधवारच असणार आहे. 1, 8, 15, 22, 29. 29 नंतर इथे 30 ऑक्टोंबर महिना पहा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर 31चा आहे. इथे 31 ऑक्टोंबर येईल. 1 तारीख इथे 1 नोव्हेंबर. कोणता वार आला? 1 नोव्हेंबरला शनिवार आलेला आहे. मग 1 नोव्हेंबरला शनिवार, 1 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर. 29 नोव्हेंबरला देखील आपला शनिवार येणार आहे. नोव्हेंबर महिना 30चा असतो. 30 आणि इथे 1 डिसेंबर चालू होईल. 1 डिसेंबर हे महिने लिहायचे म्हणजे लक्षात येतात सगळ्या गोष्टी. 1 डिसेंबरला सोमवार आला. 1, 8, 15, 22, 29 डिसेंबरला देखील आपला सोमवारच आहे. मग डिसेंबर महिना 31 असतो. 30 डिसेंबर, 31 डिसेंबर, 1 जानेवारी.
1 जानेवारीला आला गुरुवार. 1, 8, 15, 22. आता 22 पासून पुढे जायचं. 22 किंवा 29 पासून मागे यायचं. आपल्याला 26 जानेवारीचा काढायचा आहे. मग इथे 22, 23, 24, 25 आणि 26. 26 जानेवारीला कोणता वार येतोय? सोमवार. म्हणजे हा 26 जानेवारी कोणता आहे? 2020चा नाही आहे. 26 जानेवारी 2021चा. 2001, कारण हे 2020चा आपण ऑगस्ट आणि तिथनं पुढे गेलो म्हणजे आपल्याला 26 जानेवारी 2021चा वार कोणता आलेला आहे? सोमवार आलेला आहे. आणि मग आपल्याला त्याच्यावरून 26 जानेवारी 2020ला जायचं आहे. आता 26 जानेवारी 2020 हे लीप वर्ष आहे आणि 2021मधून 26 जानेवारी 2020ला जाताना काय होतंय? 26 जानेवारी 2020ला जाताना मागे जातोय आपण आणि त्यात काउंटिंग कोणता होतोय? फेब्रुवारी महिना काउंटिंग होतोय. कोणता? 2021चा होतो का 2020चा होतो? तर 2020चा काउंटिंग होतो आणि 2020चा फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असेल. त्यामुळे आपल्याला 2 दिवस मागे जावं लागेल. मग सोमवारच्या मागे रविवार आणि शनिवार, म्हणजे या ठिकाणी येणार आहे शनिवार. म्हणजे 26 जानेवारी 2020ला शनिवार आहे. ही एक पद्धत आहे. व्यवस्थित लिहून घ्या. या ठिकाणी पुन्हा एकदा मी समजून सांगतो, तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित की आपल्याला 15 ऑगस्ट 2020 मधला आपण मानला लीप वर्ष आहे. कोणतंही लीप वर्ष घ्या की त्या ठिकाणी 15 ऑगस्ट शुक्रवारी लिहिलेला आहे. मग 1, 8, 15, 22, 29 ऑगस्टला देखील शुक्रवार येईल. 30, 31चा महिना असतो म्हणजे 31 ऑगस्टला रविवार आहे. 1 सप्टेंबर सोमवार येईल. 1, 8, 15, 22, 29 सप्टेंबरलाही सोमवार येईल. सप्टेंबर महिना 30 दिवसाचा. 30 तारखेला मंगळवार येईल. 1 ऑक्टोबर बुधवार येईल. 1, 8, 15, 22, 29 ऑक्टोबर देखील बुधवार आहे. 30, 31 ऑक्टोबर 31चा आहे. 1 नोव्हेंबर शनिवार आहे. 1, 8, 15, 22, 29 नोव्हेंबर देखील शनिवार येणार आहे. नोव्हेंबर महिना 30चा असतो म्हणून नोव्हेंबरचा 30पर्यंत काढलं. 1 डिसेंबरला सोमवार येईल. 1, 8, 15, 22, 29 डिसेंबरला आपण सोमवारच येणार आहे. 30, 31 आणि 1 जानेवारीला गुरुवार येईल. 1 जानेवारी 1, 8, 15, 22, 29. मग 22 पासून पुढे जावा. 22ला गुरुवार आला. 23ला शुक्रवार आला. 24ला शनिवार आला. 25ला रविवार आला आणि 26 जानेवारीला सोमवार येईल. पण तो कोणता आहे? लीप वर्षाच्या पुढील आहे. मी 2020चा आपण तो मानला तर मग 2021चा 26 जानेवारी सोमवारी आला. आपल्याला मागे जायचं आहे. 2020चा काढायचा आहे. मग 2020चा लीप वर्ष आहे. काउंटिंग होताना 2020चा फेब्रुवारी काउंटिंग होतो. फेब्रुवारी 2020 लीप वर्षातील असल्यामुळे 29चा असणार आहे. त्यामुळे 2 दिवस मागे जावं लागेल आणि त्यामुळं 1 दिवस मागे गेला रविवार आणि 2 दिवस मागे गेला शनिवार. या पद्धतीने. आता दुसरी पद्धत आहे ती महिन्यावरती जायची आहे. महिन्यावरती उड्या मारत जाणार आहोत. आता इथं महिन्यावरती उड्या मारत जायचं म्हणल्या तर कशी पद्धत आहे पाहू आपण ती. ओके. आता महिन्यावरती मागे मागे जातोय आपण बरं का, लक्षात ठेवा. 26 जानेवारी आपल्याला 15 ऑगस्टचा दिलेला आहे. 15 ऑगस्ट लीप वर्षातील आहे. 15 ऑगस्ट आता हे 2020 घेऊ आपण. हे 15 ऑगस्ट 2020ला शुक्रवार आहे. म्हणजे 1 तारखेला 1, 8, 15 म्हणजे 1 ऑगस्टला देखील असणार आहे शुक्रवार. आता 1 ऑगस्टपासून आपल्याला मागे जायचे. 1 ऑगस्टच्या अगोदरचा महिना आहे जुलै. 1 जुलै. आता या ठिकाणी कोणता महिना धरायचा हे लक्षात आलं पाहिजे. ऑगस्ट महिन्याचा आता इथे 1 ऑगस्ट आला म्हणजे मागे आपण जाणार आहोत. म्हणजे जुलै महिना. जुलै महिना कितीचा असतो? 31 दिवसाचा असतो. त्याचे आठवडे केले तर शिल्लक किती राहतात? 3 दिवस शिल्लक राहतात. मग 3 दिवस मागे जायचं. आपण मागे मागे चाललोय. 3 दिवस मागे. मग शुक्रवारच्या मागे 3 दिवस. गुरुवार, बुधवार, मंगळवार. 1 जुलैला आपल्याला मंगळवार येणार आहोत.
1 जुलैला मंगळवार येणार आहे. नंतर 1 जुलैवरून आपण 1 जूनला जाणार आहोत. 1 जूनला आता इथं जुलै महिना पण 31चा त्या इथे लिहिलं आहे, तो वरती लिहायला पाहिजे म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. या ठिकाणी आपण 31 वजा 3 28 केले तर 3 दिवस मागे जाणार आहे. 3 दिवस मागे गेलो, जुलै महिना काउंट होणार आहे. आता इथे जून महिना कितीचा असतो? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 30चा आहे. मग जून 30चा असल्यामुळे आपल्याला 30 दिवस मागे जावं लागणार आहे. मग त्याचे आठवडे केले तर 4 आठवडे होतील. 28 दिवस त्यातनं वजा केले तर किती मागे जावं लागेल? 2 दिवस मागे जावं लागेल. मग मंगळवारच्या मागे 2 दिवस जायचे. मंगळवारच्या मागे सोमवार, रविवार. 1 जूनला रविवार येईल. 1 जूनला रविवार येईल. मग जूनच्या अगोदरचा महिना 1 मे. मग मे महिना किती दिवसाचा असतो? 31चा असतो. तुम्ही म्हणाल की सर इथं मे इथं खाली लिहिताय आणि वरती तुम्ही जूनमध्ये 31 लिहिताय, कारण का? तर आपण मागे 1 मेमध्ये जाणार आहोत. मग मेचे 31 दिवस आहेत. मी 1 जूनपासून जेव्हा 1 मेला जाणार तेव्हा 31 दिवस मेचे काउंट होणार आहेत. त्याचे आठवडे केले 28 दिवस कमी होतील. 4 आठवडे होतील आणि 3 दिवस शिल्लक राहतील. म्हणजे आपल्याला 3 दिवस मागे जायचं आहे. मग रविवारच्या पासून 3 दिवस मागे शनिवार, शुक्रवार, गुरुवार. 1 मेला येणार आहे गुरुवार. 1 मेला गुरुवार आहे. आता मेच्या अगोदरचा आहे एप्रिल. 1 एप्रिल. एप्रिल महिना किती दिवसाचा आहे पहा? एप्रिल महिना 30 दिवसाचा आहे. मग इथं 30 पासून आपल्याला 30 दिवस मागे जायचं आहे. मग त्याचे आठवडे केले तर 28 जातील आणि 2 दिवस शिल्लक राहतील. म्हणजे 2 दिवस मागे जायचं आहे गुरुवारच्या मागे 2 दिवस बुधवार, मंगळवार. म्हणजे 1 एप्रिलला कोणता वार येणार आहे? मंगळवार येणार आहे. 2 दिवस मागे गेलो. आता एप्रिल महिना किती दिवसाचा? एप्रिल महिना किती दिवसाचा? एप्रिल महिना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 30 दिवसाचा आहे. म्हणजे 30 दिवस मागे जावं लागणार आहे आपल्याला. मे महिना 31चा 31 दिवस मागे सरलो. एप्रिल महिना 30चा 30 दिवस मागे सरलो. 1 एप्रिलच्या अगोदरचा मार्च, 1 मार्च. मग या ठिकाणी मार्चचे 31 दिवस असतात. म्हणजे इथे 31 दिवस मागे जावं लागेल. ज्यातनं आठवडे केले 4 आठवडे होतील. आपल्याला 3 दिवस मागे जावं लागेल. 3 दिवस आपण मागे जाणार आहोत. 1 एप्रिलपासून 3 दिवस मागे. मग एप्रिल 3 दिवस मागे पहा. मंगळवारपासून 3 दिवस मागे सोमवार, रविवार, शनिवार. म्हणजे 1 मार्चला शनिवार येईल. 1 मार्चला शनिवार येणार आहे. 1 मार्चला शनिवार आहे. मार्च महिना 31चा झाला. त्याच्या अगोदरचा आहे फेब्रुवारी. हा फेब्रुवारी महिना लीप वर्षातला आहे. म्हणजे कितीचा असणार आहे? 29चा असणार आहे. 29चा असल्यामुळे आपल्याला किती दिवस मागे जावं लागेल? आठवडे केले 4 आठवडे होतील. 1 दिवस शिल्लक राहिला. म्हणजे 1 दिवस मागे जावं लागेल. 1 दिवस मागे जावा. शनिवारच्या मागे 1 दिवस गेला. 1 फेब्रुवारीला शुक्रवार येणार आहे. 1 फेब्रुवारीला शुक्रवार आला. आता आपल्याला जानेवारीमध्ये 1 जानेवारीला जायचं का? आता हे आपण लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला इथे 1 फेब्रुवारीचा आपल्याला आलेला आहे शुक्रवार. मग त्याच्या अगोदरचे आहे 31, 30, 29, 28, 27, 26. 1 तारखेला आपला शुक्रवार आहे. म्हणजे 31 जानेवारीला, हे जानेवारीचे आहेत.
31 जानेवारीला गुरुवार येईल, या ठिकाणी बुधवार येईल 30ला, या ठिकाणी मंगळवार येईल, इथे सोमवार येईल, इथे रविवार येईल आणि 26 जानेवारीला शनिवार येणार आहे. या ठिकाणचं आपल्याला विचारलेलं आहे. इथे आपला 26 जानेवारीला कोणता वार आला होता? 26 जानेवारीला उत्तर आपलं काय आलं होतं? शनिवार आलं होतं. 1, 8, 15, 22 सोमवार येतोय. कुठे चुकलं आपलं? इथे सोमवार आहे. बघू आपण कुठे चूक झाली ती. 15 ऑगस्टला काढला, 1 ऑगस्टला शुक्रवार आहे. ऑगस्ट महिना 31चा म्हणून 3 दिवस मागे सरलो. ऑगस्ट महिना 3 दिवस मागे सरलो. शुक्रवारच्या अगोदर गुरुवार, बुधवार, मंगळवाराला जुलै महिना 30चा 2 दिवस मागे सरलो. मंगळवार, सोमवार, रविवार. जून महिन्यात 31चा 3 दिवस मागे सरलो. रविवारच्या अगोदर शनिवार, शुक्रवार, गुरुवार आला. गुरुवार मे महिना 31चा इथे धरला. एप्रिल महिना 30चा मग 2 दिवस मागे सरलो. गुरुवारच्या अगोदर सोमवार, बुधवार, मंगळवार. बरोबर आहे. मग मार्च महिना 31चा मग 3 दिवस मागे सरलो. मंगळवारच्या मागे 3 दिवस सोमवार, रविवार, शनिवार. फेब्रुवारी महिना 29चा 1 दिवस मागे सरलो शुक्रवार. 1 फेब्रुवारीला शुक्रवार. 31 जानेवारीला गुरुवार. 30 जानेवारीला बुधवार. 29ला मंगळवार. 28ला सोमवार. 27ला रविवार आणि 26ला शनिवार. आपल्याला या ठिकाणी 1 जानेवारीला गुरुवार आला होता. 26, 29, 28, 27, 26 इथे सोमवार आले. बरं पाहू आपण. 1 मिनिट राहून दे, आपण पुढल्या पद्धतीनं जाऊया. ही 15 ऑगस्टचा आपल्याला आता दिवस काढून जाऊया. 15 ऑगस्ट आपल्याला 15 ऑगस्टचा वार दिलेला आहे. 15 ऑगस्टचा वार दिलेला आहे. 15 ऑगस्टचा वार आहे शुक्रवार. आपली कुठं चूक झाली हे शोधणं, याच्यामध्ये देखील एक वेगळं ॲडव्हान्टेज असतं. चूक कुठे झाली शोधणे. पाहू आपण ती कुठे चूक झाली ती. आपल्याला मागे जायचंय. 26 जानेवारीला शुक्रवार आपल्याला वार दिलेला आहे. मग ऑगस्टचे दिवस किती? 15चा दिला म्हणजे राहिले किती? ऑगस्टचे 14 दिवस. ऑगस्टचे 14. त्याच्या अगोदरचा महिना आहे ऑगस्टच्या अगोदरचा महिना जुलैचे 31 दिवस. जुलैचे 31. जूनचे 30. जूनच्या अगोदरचा आहे मेचे 31. मेच्या अगोदर आहे एप्रिलचे दिवस आहेत 30. एप्रिलच्या अगोदरचा महिना आहे मार्चचे 31. मार्चच्या अगोदर फेब्रुवारीचे 29 आणि जानेवारीचे 26 जानेवारीचा काढायचं आहे आपल्याला. म्हणजे पहिले 25 दिवस सोडून दिले. 31 जानेवारीचे असतात, त्यातनं पहिले 25 दिले. आपल्याला जानेवारीचा काढायचा म्हणजे तो दिवस धरायचा आहे. आपण इथं 15 ऑगस्टचा धरला का? नाही, कारण तो दिलाय. आपल्याला 26 जानेवारीचा काढायचा म्हणजे तो धरायचा. मग 31 जानेवारीचे दिवस असतात, त्यातनं 25 दिवस सोडून दिले. म्हणजे 31 मधनं 25 गेले म्हणजे जानेवारीचे 6 दिवस. असे एवढे दिवस मागे सरायचे. किती दिवस होतात? 9, 6, 15, 16, 17, 18, 4, 22, 2. अच्छा 2, 2, 4, 3, 7, 3, 10, 3, 13, 3, 16, 3, 19, 21. 202 दिवस मागे सरायचं आहे आपल्याला. नाही, इथे शनिवारच आलाय बरं का. इथे आपलं इथे काहीतरी आपलं पाहू आपण. इथले शनिवारच आलेला आहे. इथे शनिवारच आहे. इथे काय आपलं हे झालंय पाहू इथे आपण. काय अडचण नाही. ओके, 202 दिवस मागे सरणार आहोत आपण. 9, 6, 15, 16, 17, 18, 4, 22, 2. 2, 2, 4, 6, 4, 10, 16, 4, 20. 202 दिवस मागे जायचे. याचे आठवडे करूया. 202ला 7ने भागलं. 7 दुने 14. 6 राहील बाकी. 6 62. 7 × 8 = 56. 28 आठवडे होतील आणि शिल्लक किती राहिले? 6 दिवस मागे. 6 दिवस काय करायचे? मागे जायचे.
मग या ठिकाणी कोणता शुक्रवार आहे, मग 6 दिवस मागे म्हणल्यानंतर 7 दिवस मागे गेलं की शुक्रवार येणार, किंवा नाही लक्षात आलं ना 6 दिवस मागे, चला 6 दिवस बोटं करा. याच्यापेक्षा लक्षात का की 7 दिवसांनी येतो ना, 1, 8, 15, 22 आपण बघतो तिथं 7-7चा फरक आहे. म्हणजे 7 दिवस मागे सरलं तर शुक्रवार येणार आहे, मग 6 दिवस मागे सरलं तर शनिवार येणार आहे. बोटावरती बघितलं तरी चालेल, पाहू आपण. 6 दिवस मागे सरकलं शनिवार येतोय, मग इथे शुक्रवारपासून 6 दिवस मागे सरू. शुक्रवारच्या अगोदर गुरुवार, बुधवार, मंगळवार, सोमवार, रविवार आणि शनिवार. उत्तर शनिवार येते. इथे देखील उत्तर शनिवारच आहे. कुठे आपला नक्की गोंधळ झाला बा, 15 ऑगस्टला ओके. आपण इथे बरोबर आहे आपलं. हे 26 जानेवारी आपल्याला हे 2000 पुढचं आलेलं होतं, आपण ते लिहिलं होतं तिथे. ही 26 जानेवारी 2021चा सोमवारी आला होता. मग त्याच्यावर आपण 2021चा काढताना 2 दिवस मागे सरायचं, त्यामुळे शनिवार आला. इथे सोमवार आहे 26 जानेवारी, पण 2021 आहे. म्हणजे आपल्याला इथेही बरोबर आहे, या ठिकाणी उत्तर तेही बरोबर आहे, त्या ठिकाणी उत्तर तेही बरोबर आहे. असं 3 पद्धतीनं आपण एक गणित 3 पद्धतीनं सोडवलं आणि तिन्ही पद्धती आपल्याला व्यवस्थित परफेक्टच समजल्या. म्हणजे ज्या प्रत्येक गोष्ट जी करेल ती परफेक्ट झाली पाहिजे. आपल्याला ही पद्धत येते ना, याचा सराव करा. ही पद्धत येते ना, याचा सराव करा. आणि जेव्हा तिन्ही पद्धतीने आपण बरोबर काढू शकतो तेव्हा त्याच्यामध्ये परफेक्शन येतं. आणि सराव, प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. तुम्हाला प्रॅक्टिस खूप गरजेचं आहे, ते लिहून घेतलेलं आहे. आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न पहा, काय पुढील प्रश्न आहे की 2016 या सालाची सुरुवात शुक्रवारने झाली तर त्या वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल? 2 पर्याय नोंदवा. उत्तर काय आहे? 2 पर्याय नोंदवायचे आहेत. अगदी सोपा प्रश्न आहे, खूप मोठा प्रश्न नाही आहे. छोटा एक मोठा प्रश्न घेतला, एक छोटा घेतोय. पहा, 2016 म्हणजे 1 जानेवारी 2016. 1 जानेवारी 2016 या वर्षाची सुरुवात शुक्रवारने झाली तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा येईल? आता पहा, हे 2000 लीप वर्षे 366 दिवस असतात. त्यामुळं काय होतं तर 1 तारखेचा वार आणि 2 तारखेचा वार 53 वेळा येतो. त्यामुळं 1 तारखेचा वार हा 30 डिसेंबरला असणार आहे. म्हणजे 30 डिसेंबर 2016ला आणि 31 डिसेंबर 2016ला हे 2 वार 53 वेळा येणार आहेत. जर हे लीप वर्ष नसेल तर 1 तारखेचा वार 31 डिसेंबरला येतो. लीप वर्ष असतं त्यामुळे फेब्रुवारी 29 दिवसाचा येतो. त्यामुळे 1 दिवस आपल्याला अलीकडे सरावं लागतं. त्यामुळे 1 जानेवारीचा वार 30 डिसेंबरला येईल, म्हणजे 30 डिसेंबरला शुक्रवार असणार आहे. आणि 2 जानेवारीचा वार शनिवार हा 31 डिसेंबरला असणार आहे. त्यामुळे त्या वर्षामध्ये शुक्रवार आणि शनिवार हे 2 वार 53 वेळा येणार आहेत. त्यामुळे अगदी सोपा प्रश्न होता. असे साधे सोपे प्रश्न पण अगदी येत असतात. काय होतं आपल्याला गणितामध्ये देखील अडचणी काय येतात तर गणित विषयामध्ये काय होतं की मुलांचा आजपर्यंत मला असे 5% देखील विद्यार्थी भेटले नाहीत की गेले 20 वर्ष आपण यामध्ये काम करतो आहोत की 100% पेपर कव्हर झालेला आहे. 100 लागलेले आहेत. अगदी राज्याच्या यादीपर्यंत आपली मुलं लागलेली आहेत. राज्याच्या यादीमध्ये अगदी 6वी रँक, महाराष्ट्रामध्ये 6वा इथपर्यंत आपण गेलेलो आहोत. म्हणजे एवढ्या वरती जाऊन देखील त्या 100% पेपर कव्हर नाही झालेला. 4 राहिले प्रश्न, 2 राहिले प्रश्न. बरं, हे उत्तर नोंदवली नाहीत असं नाही, सोडवले प्रश्न, उत्तरं नोंदवली. काय शेवटच्या 2 मिनिटामध्ये वेळ नसतो, मग अंदाजे उत्तरं नोंदवली. अंदाजे उत्तर नोंदवलेल्याचं उत्तर बरोबर येण्याची शक्यता 10% देखील नसते. 2 पर्याय नोंदवा तर शक्यच नाही अंदाजे उत्तर नोंदवणं. तर या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचं कच्चं काम, कॅल्क्युलेशन, कॉन्फिडन्स या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पर्याय कट करणारी पद्धत जी आहे ती खूप गरजेची, की प्रश्न संपूर्ण सोडवायचा नाही, उत्तराचं लगेच पर्यायावरनं कट करून त्या उत्तरापर्यंत पोहोचणं या पद्धतीची देखील गरज असते. पण हा प्रश्न काय, मंगळवार दिनांक 24 जून 1997, मंगळवार, प्रश्न लिहून घ्या. मंगळवार दिनांक
24 जून 1997 या दिवशी काय म्हणले, 24 जून 1997 रोजी जान्हवीचा तिसरा वाढदिवस, रोजी जान्हवीचा तिसरा वाढदिवस, जान्हवीचा तिसरा वाढदिवस होता, तिसरा वाढदिवस होता, तर तिसरा वाढदिवस होता, तर तिचा जन्मदिवस कोणता, तर तिचा जन्म झाला त्या दिवशीचा दिवस कोणता होता, असा प्रश्न विचारलेला आहे. जन्मदिवस कोणता. आता पहा, 24 जून 1997 हा तिसरा वाढदिवस आहे, हा तिसरा वाढदिवस आहे. मग आता दुसरा वाढदिवस आपण उलट जाऊया, उलट जावं लागणार आहे आपल्याला, फक्त खालनं वरनं खाली मांडायची, खालनं वर मांडत जाऊया. तिसरा वाढदिवस पहा, 24 जून 1997, 24 जून 1997 वार आहे मंगळवार. म्हणजे दुसरा वाढदिवस कोणता वार असणार आहे काढायचे आपल्याला. दुसरा वाढदिवस तारीख असणार आहे 24 जून 1996. आता मला सांगा 24 जून 1996 ला कोणता वार येईल. 24 जून 1996 लीप वर्ष आहे, तरी वार येणारे सोमवार. का सोमवाराला एकच वार का सोडला, रविवार का नाही लिहिलं. कारण जेव्हा 24 जून 1997 मधनं 24 जून 1996 ला तुम्ही जाणार आहात, तेव्हा फेब्रुवारी काउंट कोणता झाला, 1997चा काउंट झाला, 96चा नाही. जून 96 पासून 97 मध्ये जातो तेव्हा फेब्रुवारी 97चा काउंट होतो. फेब्रुवारी 97चा हा 28चाच असणार आहे, त्यामुळे एकच दिवस मागे सरणार आहे. आता पहिला वाढदिवस कधी येईल, तिचा पहिला वाढदिवस 24 जून 1995, 24 जून 1995 ला येईल. आता या ठिकाणी मात्र 2 दिवस मागे जावं लागेल. का, 1996च्या जून पासून 1995च्या जून मध्ये जाताना फेब्रुवारी 96चा काउंट होणार आहे, तेव्हा मात्र इथे 2 दिवस सोमवार आहे, रविवार सोडून शनिवार येणार आहे. या ठिकाणी कोणता वार असणार आहे, शनिवार असणार आहे. इथे 24 जून 95 पासून 96 मध्ये जाताना 96चा फेब्रुवारी काउंट होणार आहे, किंवा 96 मधनं 95 मध्ये जाताना 1996चा फेब्रुवारी काउंट होणार आहे. 1996 लीप वर्ष आहे, त्यामुळे 96चा फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असणार आहे. त्यामुळे 24 जून 1995 ला शनिवार येईल. हा पहिला वाढदिवस झाला. आणि मग जन्मदिवस तारीख असणार आहे 24 जून 1994, 24 जून 1994. मग कोणता वार असणार आहे. आता हे 94 95 लीप वर्ष नाहीये, त्यामुळे उत्तर येणार आहे एक दिवस मागे, जे शुक्रवार. उत्तर 24 जून शुक्रवार आहे. त्या पद्धतीनं उत्तर आपल्याला पोहोचता येतं. पुन्हा याचं ताळा करून पहा की 24 जून 1994 ला शुक्रवार, 24 जून 1995 ला शनिवार येईल, 24 जून 1996 ला सोमवार येईल. कारण 96चं लीप वर्ष आहे, फेब्रुवारी 29चा, त्यामुळे रविवार येण्याऐवजी सोमवार येईल. 96 मधनं 97 मंगळवार येईल. मंगळवारी तिसरा वाढदिवस, 96 ला दुसरा, 95 ला पहिला आणि जन्मदिवस. ओके, या पद्धतीनं आपल्याला लक्षात येईल. आता पुढील प्रश्न घ्या. खालीलपैकी लीप वर्ष कोणते. प्रश्न, खालीलपैकी लीप वर्ष कोणते. आता लीप वर्ष पर्याय देतो मी तुम्हाला, पर्याय देणार आहे. या पर्यायावरून सांगायचे की यातलं लीप वर्ष कोणतं आहे. पर्याय घ्या. 1600, 1700, 1800, 2000. 1600, 1700, 1800,
आणि 2000 यातलं लीप वर्ष कोणतं आहे? लीप वर्ष कोणतं असणार आहे? 2 पर्याय नोंदवा. 2 पर्याय नोंदवायला हा प्रश्न असणार आहे. पहा कोणतं कोणतं लीप वर्ष येईल. बरोबर आहे. हां, तर जेव्हा 2 शून्य असतात तेव्हा 4ने भाग नाही, तेव्हा पाहायचं असतं 400ने भाग जाईल. 400ने 1600ला भाग जातो आणि 2000ला जातो. त्यामुळं 1600 आणि 2000 ही लीप वर्ष येणार आहेत. चला पुढे. ऑक्टोबर 2004च्या ऑक्टोबर 2004 ऑक्टोबर 2004च्या ऑक्टोबर 2004च्या दुसऱ्या शनिवारी दुसऱ्या शनिवारी 9 तारीख दुसऱ्या शनिवारी 9 तारीख होती 9 तारीख होती. तर त्या महिन्यात तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? तर या ठिकाणी पहा काय समजून घ्यायचंय. ऑक्टोबर 2004 आहे म्हणजे ऑक्टोबर महिना 2004चा. आता इथे 2004चा असेल 5चा असेल काहीच फरक पडणार नाही. कारण ऑक्टोबरचा काय तो काय लीप वर्षातला फेब्रुवारी नाही आहे. ऑक्टोबर कितीचा असतो? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ऑक्टोबर 31 दिवसाचा आहे. ऑक्टोबर 31 दिवसाचा म्हणजे या महिन्यामध्ये 3 वार 5 वेळा येतील. कोणते येतील? 31चा असल्यामुळं त्याचे आठवडे केले तर 7 चोक 28 दिवस जातील. राहिला 3 29 30 31चा म्हणजे 29 30 31चे वार म्हणजेच कोणते येतात? तर 1 तारीख 2 तारीख आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. बरोबर. आणि आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे? दुसऱ्या शनिवारी 9 तारीख आहे. मग शनिवार आपण पहा फक्त आपण शनिवारच काढूया. दुसऱ्या शनिवारी 9 तारीख आहे. मग पहिल्या शनिवारी किती येईल? 9 मधनं 7 गेले 2 तारीख येणार आहे. म्हणजे कोणता वार 53 वेळा येणार 5 वेळा येईल? तर 1 तारखेचा वार आणि 3 तारखेचा वार आणि 2 तारखेचा वार हे 5 वेळा येणार आहेत. मग 2 तारखेला शनिवार आहे. मग 1 तारखेला असणार आहे शुक्रवार आणि 3 तारखेला असणार आहे रविवार. म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तिन्ही वार 5 वेळा येतील. आपल्याला पर्याय दिलेला आहे शनिवार, रविवार, शुक्रवार, मंगळवार. शनिवार, रविवार, शुक्रवार आणि मंगळवार कोणता वार 5 वेळा येईल? आता यातले 2 पर्याय नोंदवायचे असतात. आता इथे प्रश्न तसा नव्हता की कोणता वार 5 वेळा येणार नाही असा प्रश्न होता. कोणता वार 5 वेळा येणार नाही, येईल असं नाही. कोणता वार 5 वेळा येणार नाही असा प्रश्न होता. आणि पर्याय होते शुक्रवार, शनिवार, रविवार आणि मंगळवार. शुक्रवार, शनिवार, रविवार आणि मंगळवार एवढे हे पर्याय होते. तर शुक्रवार, शनिवार, रविवार 5 वेळा येणार आहे आणि मंगळवार हा 5 वेळा येणार नाही. आणि आपल्याला कोणता वार 5 वेळा येणार नाही असा प्रश्न विचारलेला होता. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये.